चला दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेत. चिर्ले टीमचा देखील पोहोचलाय आणि गोवटणे टीमचा देखील पोहोचलाय. चला मॅचला सुरुवात करूयात. आलेल्या सर्व क्रीडरसिक माय बापांचं, आलेल्या सर्व खेळाडूंचं मी शंतनू चव्हाण हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा घेऊन जातोय मॅच कडे. जिथे मात्र माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय मात्र चषक 2024 ची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जिथे मात्र ही मॅच मैदानावरती आली आहे. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच चिर्ले आणि त्यांच्या विरोधामध्ये गोवटणे या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळेल. जिथे मात्र आपण पंच पाहतोय, एका बाजूला आपण पाहू शकाल शेवेगावाला बिलॉंग करणारे राजेंद्र घरत सर लेख पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये मुलेखंड गावाला बिलॉंग करणारे सुरेशजी माद्रे सर पाहायला मिळतील. तदनंतर थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल ते म्हणजे जसे गावाला बिलॉंग करतात अर्थातच संदीप पाटील सर पाहायला मिळतील. कॉम बॉक्स मध्ये नजर टाकली तर आजच्या दिवसामध्ये समालोचन ज्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतो ते म्हणजे युवराज सर पाहायला मिळतील. तदनंतर सुनीलजी लांबोर सर पाहायला मिळतील. स्कोररच्या भूमिकेमध्ये जरूर आपण आल्यापासून पाहिल्यात दिवेल सोमवंशी यांना पाहिल्यात. तदनंतर अनिकेत म्हात्रे यांना पाहिल्यात. तदनंतर भागेश म्हात्रे यांना देखील पाहिल्यात. त्यांचं देखील मी शब्द सुमनानं हार्दिक स्वागत करतोय आणि मी पुन्हा एकदा मी समालोचक शंतनू चव्हाण घेऊन जातोय क्रिकेटच्या पटलावरती. जिथे मात्र ही मॅच आली आहे, एका बाजूला चिर्ले त्यांच्या विरुद्धामध्ये गोवटणे या दोन टीम दरम्यान मॅच. टॉस जिंकला प्रथम. इथे मात्र गोवटणे टीमनं क्षेत्ररक्षण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं चिर्ले टीमला. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज. यावेळचा बॉल पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल गोलीच्या वेगानं. 4 धावेसाठी चौकार. यावेळचा बॉल फटका फसलाय. झेल होण्याची शक्यता आहे. झेल टिपलाय. पहिला धक्का बसलाय फलंदाजी करणाऱ्या टीमला अर्थातच गोवटणे टीमचा पहिला फलंदाज. बॅक टू पेव्हिलियन. दोन बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा फटलावरती पाहायला मिळतात. फलंदाज बाद झाला. आता मात्र निशांत याला इथे मात्र बाद व्हावं लागला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती ट्रॅव्हल झालाय. अर्थातच वैभव पाहायला मिळतील. पाहूयात आता मात्र वैभव यांच्यावरती संघाची दारोमदार पाहायला मिळेल. बाला पाटील यांचं इथे मात्र आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून करूयात हार्दिक स्वागत. स्कोररच्या भूमिकेत अनिकेत म्हात्रे जोडले गेलेत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात आणि मॅच वरती कॉन्सन्ट्रेट करूयात. जिथे मात्र 2 बॉल संपलेत. 4 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. अजूनही 4 बॉल येणं बाकी आहेत. पाहूयात 4 चेंडूंवरती काय घडेल काय बिघडेल. गोलंदाज आपण पाहू शकाल. 3 बॉलचा खेळ संपला. आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळचा बॉल आता मात्र सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न केला. तदनंतर इथे मात्र चेंडू वाढवला जातोय. तत्पूर्वी इथे मात्र या बॉलवरती आता मात्र डॉट बॉल आलाय. आता मात्र चेंडू संपले जात आहेत. 4 धावा धावफलकावरती 8 पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. यावेळीच आता मात्र अलॉंग द कार्पेट फटका खेळून काढलाय. 1 धाव आली आहे. शेवटचा बॉल आता मात्र पहिल्या षटकातील मात्र येणं बाकी असेल. शेवटचा बॉल आता मात्र कशा प्रकारे रिलीज केला जाईल पाहूयात. हेलो
यावेळच्या चेंडूवरती मात्र झेल उडाला, झेल टिपला जातोय. दुसरा फलंदाज यावेळी सोईल बॅक टू दी पवेलियन. बाकी आहेत. पाहुयात 12 बॉल वरती कितपर्यंत धाबा उभारल्या जातील. 9 धाबा तर धावफलकावरती पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहू शकाल. वैभव याला पाहताय. पहिला बॉल. यावेळच्या बॉल वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी सुद्धा मोहम्मदच्या स्वरूपामध्ये जरूर फलंदाजाला बाद व्हावा लागला असता. यावेळेस एक धाव आली आहे. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय डबल फिगर मध्ये. अर्थातच 10 या धावसंख्येपर्यंत 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. गोलंदाजचा नमुना जरूर पाहायला मिळालाय. एक बॉलचा खेळ संपला. 11-10 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळाला. तदनंतर इथे मात्र पाहूयात पुढचा बॉल. यावेळीच्या चेंडूवरती ते मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्तुत्य मोहिमेच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 3 होईल बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानावरती रोहित पाटील सज्ज झालाय. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत चेंडू संपलेत ते म्हणजे 2. अजूनही 4 बॉल येणं बाकी आहेत. आज इथे मात्र जर का बघायला गेलात तर मनीष गावण उर्फ भाई ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना इथे मात्र माझ्याकडून व सर्व कमिटीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात. आणि पुन्हा एकदा मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करूयात. जिथे मात्र 2 बॉल संपलेत. धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळतात. पुढचा बॉल. यावेळच्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. जरूर क्षेत्ररक्षकाला निवडला जातो आहे. आणि धक्का क्रमांक पुन्हा एकदा 4 होईल बॅक टू पवेलियन. आता मात्र 3 बॉल संपले. 10 धावा. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा तेच तरार आला. काय शेंडू पाहायला मिळतात. 4था बॉल आता मात्र निर्धाव आला. सुंदर षटक पाहायला मिळतोय.
यावेळी 4 बॉल संपले, 10 धावा धाव फलकावरती. पाहूयात आजच्या दिवसामध्ये कोणती टीम सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. कालचा दिवस जर का बघितलात तर निशांत कोहली आणि संपूर्ण टीम अर्थातच सुपर 4 मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाली आहे. पाहूयात आजच्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. यावेळी आता मात्र मेन पंचाच्या भूमिकेमध्ये राजेंद्र घरत यांना पाठवा, ज्यांचा इशारा आलाय अतिरिक्त बॉल एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल. 11 धावा आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. 4 बॉल संपलेत, शेवटचे 2 बॉल आहेत. 2 मध्ये एखादा मोठा फटका मारावा लागेल. जर का 2 षटकांमध्ये तुम्हाला बिग टोटल करायची असेल तर पाहूयात पुढचा बॉल. यावेळीचा पुन्हा एकदा तेच तरार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर करतात. पुन्हा एकदा निर्धाव आला, पुन्हा एकदा वाईट बॉल आला. आता मात्र धावफलकावरती धावा या तब्बल 12 पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल पाहायला मिळतील. पाहूया 2 मध्ये एखादा मोठा फटका मारला तर मात्र बिग टोटल या षटकाची पाहायला मिळेल. यावेळचा बॉल मोठा फटका सजवला, गॅप मध्ये चेंडू आहे, जिथे मात्र जरूर रिकाम्या जागा भरा अशा प्रकारचा फटका लगावला आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. यावेळीच्या चेंडूवरती फलंदाज LBW च्या स्वरूपामध्ये होईल बॅक टू पवेलियन. सोळा धावा पाहायला मिळतात. शुभम पाटील गोलंदाजच्या मोर्चावरती. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका लगावला, जरूर क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला, प्रोटेक्शन लावला गेला. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळीच फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बॅक टू पवेलियन. मात्रे यांचं इथे मात्र मंचावरती आगमन आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जिथे मात्र मॅच आपण पाहतोय एका बाजूला टीम पाहायला मिळते आहे, ती म्हणजे चिरले त्यांच्या विरोधामध्ये गोवटणे अशी मॅच पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र एक मोठा फटका आलाय. चौकार. त्यांचं देखील आगमन झालंय. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. अग्रिगट्टा ज्यांचं हॉटेल आहे त्याचं देखील आपण स्वागत घेतो. त्याचे मालक इथे मात्र त्यांचं इथे मात्र मंचावरती आगमन झालंय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात हार्दिक स्वागत. मॅच वरती कॉन्सन्ट्रेट करूयात. जिथे मात्र धावा आतापर्यंत 21 पाहायला मिळतात. चेंडू संपलेत मैदानावरतून 2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज.
यावेळचा बॉल मोठा फटका मारायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क येत नाहीये. आला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडू संपलेत, आता मात्र 21 धावा ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. अजूनही 3 बॉल येणं बाकी आहेत. पाहूयात 3 बॉल वरती एखादा मोठा फटका आता मात्र आला. पाहूयात काय घडेल काय बिघडेल. पुढचा बॉल. यावेळचा चेंडू क्रिकेट मधले ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तो चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र तुतुमच्या स्वरूपामध्ये फलंदाज जरूर बाद झाला असता, तसं काय घडत नाहीये. एक धावली आहे. आता मात्र कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय तो म्हणजे फलंदाजी करणारा संघ अर्थातच गोवटणे हा संघ पाहायला मिळतोय. चिर्ले संघ अर्थातच बघतोय राधे एंटरप्राइजेस चिर्ले या नावानं हा संघ उतरला आणि त्या जिद्द चिकाटीनं खेळतोय. पुढचा बॉल. यावेळच्या चेंडूवरती यू मिस आय डेफिनेटली इट. फलंदाज होईल बॅक टू दी पवेलियन. आता मात्र धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 22 धावा. या बॉल वरती आता मात्र शेवटचा चेंडू पाहायला मिळेल पहिल्या इनिंगचा. आता मात्र खेळ संपण्यापूर्वी शेवटचा बॉल. पाहूयात या चेंडूवरती किती धावा येतील. एकेरी दुहेरी षटकार चौकार. यावेळचा बॉल आता मात्र निर्धावलाय. विजयासाठी 18 बॉल आणि धावा करायच्यात 23. आता मात्र 18 बॉल मध्ये 23 करायच्यात. आवाजामध्ये करूयात बदलाव. आवाज असेल सांदपाडा गावाचा, आवाज असेल सुनीलजी लांबोर यांचा. धन्यवाद. टॉस स्टडी यायचा. जय हनुमान जय दुर्गा नागाव या टीमचा कॅप्टन जय दुर्गा नागाव टीमचे कॅप्टन आपण आमच्या मंचावरती येऊन आपली उपस्थिती दाखवायची आहे. आता मात्र आवाजामध्ये करूयात बदलाव. आवाज असेल इथे मात्र सांदपाडा गावाचा. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच शंतनू चव्हाण सरांना आपण ऐकत होतो. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता धावा करायच्यात विजयासाठी. अर्थातच 23 धावा इथून मात्र तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. इस 18 बॉल मध्ये आता 23 धावांची गरज आहे. जर आपण बघितलं तर चिरनेर या टीम मध्ये करण मडवी, चिरले या टीम मध्ये करण मडवी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक व्यावसायिक खेळाडू गावदेवी गावठण टीमच्या माध्यमातून खेळत असताना भरपूर स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. असं मात्र करण मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर ध्रुवीत मात्रे या खेळाडूने देखील इम्प्रेस केलं होतं. नक्कीच प्रवीण ठाकूरशी मोरावे गावचा खेळाडू त्याची पहिली हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु त्याच्या उत्तरास प्रति उत्तर देत असताना मात्र ध्रुवीत मात्रेनं जी बॅटिंग केली ना ती लाजवाब बॅटिंग होती. कालच्या दिवसामध्ये तुषार स्पोर्ट्स मुळेखंड हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. आणि आता आजच्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 4 मध्ये दाखल होणार हे आपल्याला थोड्याच वेळामध्ये आता पाहायला मिळणार. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 18 ला 23 करायच्यात. आज मात्र दोन्ही टीमचे पाठीराखे
मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात चिरले टीमचे आणि गोवटणे टीमचे. प्रथमतः टॉस जिंकला गोवटणे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर त्यांचा बॅटिंग करण्याचा निर्णय आला आणि बॅटिंग करत असताना 22 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वर त्यांनी 23 धावांचं लक्ष ठेवलं विजयासाठी चिरले या टीम समोर. 18 बॉल मध्ये आता 23 धावांची गरज आहे. चला फास्ट क्रिकेट मित्रांनो आता तुम्हाला खेळावं लागेल कारण अजूनही मात्र 2 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्यात. रजनी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर आपण बघितलं तर लाईट अंडरच्या आतमध्ये ही स्पर्धा सध्या कव्हर केली जाते. विद्युत रोषणी आपण बघतो मैदानाच्या संपूर्ण चारही दिशेला. अगदी जर का आपण बघितलं तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमाने ही स्पर्धा कव्हर केली जाते. निव्या कंपनीचा बॉल अगदी त्या बॉलवरती निव्या कंपनीचा लोगो आहे तो लोगो सुद्धा दिसतोय म्हणजे इतकी सुरेख क्वालिटी आणि क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंटची जर क्वालिटी आणि क्लॅरिटी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. यावेळीचा पहिला बॉल बॉट स्ट्रोक काय फटका सजवला स्टँड अँड डिलिव्हर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हाय अँड हँडसम माइटी षटकार. हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल फेस करत असताना वीरेंद्र सेवागची आम्हाला आठवण झाली कारण ज्या प्रकारे त्याने स्ट्रोक सजवला. अगदी जर आपण बघितलं तर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं या बॉलला त्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलं. अफलातून स्ट्रोक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांना धावांचं एटीएम इथून मात्र खुलं झालेल्या बॅटिंग करणारा चिरले या टीमचा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. पुढचा बॉल यावेळीचा हा बॉल पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न परंतु वेग प्रचंड होता. गतीला हा बॅटर खऱ्या अर्थानं बीट झाला. टप्पा पडल्यानंतर बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल. पहिला बॉल तुझा राहिला परंतु हा बॉल आता माझा आहे हे सध्या सिद्ध करतोय. गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये प्रतीक हा गोलंदाज. यावेळीचा आणखीन एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला आपण बघतोय. बॉलच्या मागे भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील फेरबदल आपल्याला पाहायला मिळतो. एकूण जर धावा आपण बघितल्या तर 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर आमचे गुणलेखक मित्र अंकित म्हात्रे कळवतात की धावफलकावरती धावा 8 आपल्याला पाहायला मिळतात. अंकित म्हात्रे आपल्याला सध्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांनी देखील भरपूर कष्ट घेतलेले आहेत. या वेळेला स्लॉग स्वीप काय फटका सजवला टायमिंग बेमिसाल बॉल चालला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हाय अँड हँडसम लास्ट जवाब स्ट्रोक मॅग्निफिशंट फटका षटकार. हॅलो यावेळीचा हा बॉल जर आपण बघितला तर आणखीन एक अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला परंतु तिथे मात्र प्रोटेक्शन आपण बघितलं आणि या बॉल वरती धाव फक्त आणि फक्त मिळणारा अर्थातच एकच धाव. एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपण बघतोय 15 धावा. हॅलो 15 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीचा हा बॉल इथे मात्र बॅट्समन पासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. अबी फॉर बॉडी बॅट्समन पासून दूर ठेवला आणि इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळाली. आता बघता बघता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद चिरले टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा.
आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी चिर्ले टीमला. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल इथे पुढे सरसवण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र खेळाडूने दाखवली आहे खेळाडू वृत्ती. पंचांचा सिग्नल येण्या अगोदरच क्रीज सोडली आहे आणि इथे मात्र बॅटला ब्रश झाल्यानंतर विकेट किपरने खूप चांगली झेल पकडली. फर्स्ट विकेट गॉन. टीमचा महत्वपूर्ण खेळाडू बॅट्समन करण मडवी बॅक टू द डगआउट. झाला. शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र थांबवला. एकाच धावेवरती इथून संतुष्ट राहावं लागेल या बॅटरला. त्याला माहिती आहे आता कोणत्या प्रकारची घाई गडबड आता करायची नाहीये, कारण सिंगल डबलने देखील ही मॅच आपण जिंकू शकतो. विजयाच्या अमीप आपण आता येऊन पोहोचलोल्या. चांगली बॅटिंग इथून मात्र केली जाते, परंतु गोलंदाजाने इथून का जर डॉट बॉल रिलीज केले, डॉट बॉलचं पर्सेंटेज इथून का वाढलं बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून, तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये येईल. यावेळीचा फटका अप्रतिम. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. एक धाव कम्प्लीट झाली. एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल. चला प्लीज विनंती असेल जे आमच्या मुख्य व्यासपीठासमोर खेळाडू आहेत, जे प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात, आपण थोडस बाजूला. कॅमेरामॅन दादा आमचे लाईव्ह सध्या सुरू आहे आणि कॅमेरामध्ये ती छायाचित्र टिपत असताना विचित्र आपल्याला पाहायला मिळतं, म्हणूनच की का आपण खाली बसून ती मॅच एन्जॉय करायची आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स खूप चांगलं कार्य करते. यावेळीचा हा फटका जर आपण बघितला तर तिथे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली फिल्डिंग, एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि आता या एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 20 धावा. आता विजयासाठी अजूनही मात्र 3 धावा दूर आहे संघ चिर्ले संघ. पाहूया आता या 3 धावा इथून कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील. बॉलर देखील तयार झाला. यावेळीचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम, परंतु तिथे झाली आहे फिल्डरच्या माध्यमातून चूक. बॉलला देखील अडवलं जात नाहीये आणि बॉल चाललाय इथे. जर का आपण बघितलं तर 4 रन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि अभिनंदन, सामना जिंकला. अर्थातच चिर्ले या टीमने हार्ड लक बॅड लक आपण देऊयात. गोवटने या टीम